नमस्कार, मी अश्विनी स्टिच विथ आशु या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 40 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघायला मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये त्याची कटिंग, ड्राफ्टिंग आपल्याला डायरेक्टली कपड्यावर कशी करायची ती स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे। एकही स्टेप तुम्हाला चुकवायची नाहीये। प्रत्येक स्टेप ही खूप महत्त्वाची आहे। स्टेप न चुकवता व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आपण आता इथे फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे। 14 उंची प्लस 1.5 इंच 15.5 इंचावर मार्किंग करायची दोन ठिकाणी आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे 5.5 इंच, खाली सुद्धा एक मार्किंग करायची 5.5 इंचावर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। 6.5 इंचावर मार्किंग करायची, इथे थोडं पुढे 6.5 इंचावर मार्किंग करायची, स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करायची। चेस्ट टाकायची 10 इंच, 40 साइजचं ब्लाउज आहे आपलं। 10 इंचावर एक मार्किंग करायची, 1.5 इंच मार्जिन द्यायचं। 11.5 इंचावर आपली पूर्णपणे मार्किंग झालेली आहे। खाली कमरेला सुद्धा 11.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता मुंडा खोली द्यायची आहे, 1 इंचावर मार्किंग करायची आणि राऊंड शेप द्यायचा। राऊंड शेप देऊन झाल्यावर इथे कमरेच्या साइडला आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायची आहे। थोडं वर सुद्धा एक 4 इंचावर मार्किंग करायची। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनीवर 5 इंचावर मार्किंग करायची। इथे आता 2 इंच टक्स मायनस करायचा। 1.25 इंचावर एक स्ट्रेट लाईन मारायची आणि बाहेरच्या साइडला जे 2 इंच आपण मध्ये मायनस गेलंय ते 2 इंच बाहेर मार्किंग करायचं आणि वर 1/2 इंचावर मार्किंग करायचं बाहेर। ही क्रॉस लाईन आखून घ्यायची। इथे फ्रेंच कर्व ठेवून आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा आहे। हा आकार देऊन झाल्यावर खाली पानगड्याचा आकार 1.25 इंचाच्या मार्किंगला टच करायचा। इथे मुंड्याकडे वर 1.5 इंच दोघं साइडनी मार्किंग करायची आणि 1.5 इंचावर ते जॉईंट करून घ्यायचं कटोरीच्या लाईनला। इथे आता फ्रंट पार्ट आपला रेडी आहे, तो कट करून घ्यायचा। कट फक्त चारही बाजूची जी मार्किंग आहे त्यालाच कट करायचा, आतमध्ये कुठेही कट करायचं नाही। इथे हे आपलं कट करून झालेलं आहे। आता इथे 1/2 इंच वर जायचं, एक मार्किंग करायची। या साइडला सुद्धा 1/2 इंचावर एक मार्किंग करायची आणि क्रॉस लाईन मारून घ्यायची। या साइडला सुद्धा एक क्रॉस लाईन मारून घ्यायची। आता हे क्रॉस फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इकडे आपण आता प्रिन्सेस कट कटोरी कट करून घेणार आहोत। सेपरेट करून घ्यायची। इथे जे आपण 1.5 इंच मायनस केलं होतं वर ते कट करून घ्यायचं 1/2 इंचाचा टक्स। खाली हा 2 इंचाचा टक्स मायनस करायचा आणि ही जी खाली क्रॉस मार्किंग आहे ती पण क्रॉस फॅब्रिक ते कट करून घ्यायचं। इथे आपला फ्रंट पार्ट रेडी आहे। आता बॅक पार्टची ड्रॉइंग बघूया। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची एक, 14 + 1 इंच 15 इंचावर एक मार्किंग करायची। थोडं पुढे एक मार्किंग 15 इंचावर करायची आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। 5.5 इंच शोल्डर टाकायचं। खाली सुद्धा 5.5 इंचावर एक मार्किंग करायची, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। 6.5 इंचावर मार्किंग करायची मुंड्याची। पुढे
एक परत 6.5 इंचावर मार्किंग करायची, ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। इथे 10 इंच प्लस 1.5 इंच 11.5वर मार्किंग करायची, खाली सुद्धा 11.5वर मार्किंग करायची। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। कमरेच्या साईडला 1 इंच आतमध्ये मायनस करायचं आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची। मुंडाचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायची क्रॉसमध्ये आणि मुंड्याच्या लाईनीवर मध्य घ्यायचा। या 1.5 इंचावरून त्या मध्यापर्यंत असा सर्कल शेप देऊन घ्यायचा। व्यवस्थित सर्कल देऊन घ्यायचा। इथे आता आपला बॅक पार्ट रेडी आहे, तो कट करून घ्यायचा। मार्किंगवर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। ही क्रॉस लाईन गेलेली आहे, त्या क्रॉस लाईनीवरच कट करायचा, बाहेरच्या लाईनीवर कट करायचा नाही। मुंड्याचा आकार सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा। हा आपला बॅक पार्ट रेडी आहे। आता स्लीव आपल्याला रेडी करायचे आहेत। 10 इंचावर मार्किंग करायची, इथे सुद्धा 10 इंचावर मार्किंग करायची। रुंदी सुद्धा 10 इंचावरच मार्किंग करायची। 10 बाय 10चा असा बॉक्स आखून घ्यायचा, कारण आपली स्लीव ही 9.25 इंचाची आहे, त्यात आपण 1.25 इंच प्लस केला आहे, त्यामुळे 10 बाय 10 असा आपला बॉक्स आहे। आता इथे 3 इंचावर मार्किंग करायची, डाऊन 3 इंच जायचं, तिथून आतमध्ये 1 इंच जायचं, वरच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायची आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करायची। क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यावर क्रॉस लाईनचा मध्य घ्यायचा। आता हा जो सेंटर आहे, या सेंटरचा सुद्धा सेंटर घ्यायचा, वरच्या साईडला सुद्धा मध्य घ्यायचा। आता वरचा जो मध्य आहे पहिला, त्याच्यावर 1/2 इंच जायचं आणि हा जो मध्य आहे इथे खालच्या साईडला 1/2 इंच जायचं। आता फ्रेंच कर्व असेल तुमच्याजवळ तर खूपच छान, त्याने आकार द्यायला खूप सोपं जातं। हे बघा, असा फ्रेंच कर्व ठेवून वरच्या 1/2 इंचावरून आकार द्यायचा आणि हा खालचा असा ठेवून हा 1/2 इंचावरून आकार द्यायचा। इथे हा आकार रेडी आहे। आता खाली 1 इंच मायनस करायचा आतमध्ये आणि क्रॉस लाईन ड्रॉ करायची। इथे आपली स्लीव रेडी आहे। आता हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ही क्रॉस लाईन कट करून घ्यायची। इथून आधी हा 1 इंच स्ट्रेट आणि ही वरची जी स्ट्रेट लाईन आहे ती सरळ कट करायची। वरचा कर्व आधी कट करायचा। आता इथे फॅब्रिक ओपन करून घ्यायचं आणि हा जो खालचा कर्व आहे मार्किंग केलेला तो कट करायचा, फक्त कर्व कट करायचा आहे। इथे आपली स्लीव सुद्धा रेडी झालेली आहे। आता मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करूया। सगळे पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कट करत आहोत। हा बॅक पार्ट आहे। 1/2 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवायचं, मेन फॅब्रिक 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं। आता इथे ही प्रिन्सेस कटोरी कट करत आहोत, म्हणजे ब्लाऊज शिवताना काही कमी जास्त होत नाही। अस्तर व्यवस्थित कट करायचं मार्किंगवर, पण जे मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच ते 1/2 इंच एक्स्ट्रा कट करायचं। नंतर आपण ते एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून काढतो, पण ते कमी पडायला नको। इथे आपल्या स्लीव रेडी आहेत, साइड पार्ट, कटोरी आणि बॅक पार्ट। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।